नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 17. पुढील कार्याची तयारी, योगाभ्यास आणि गुरुबंध. दत्तूवर बालमुकुंदांचा अनुग्रह झाला तेव्हा त्याचं वय सुमारे 20 वर्षांचं असून तो इंग्रजी 5व्या इयत्तेत शिकत होता. त्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल फार कौतुक वाटत असे आणि आपला अभ्यास चालू ठेवण्याबद्दल त्यांचं त्याला आग्रहाचं सांगणं असे. दत्तूच्या पूर्वी त्याचा वर्गबंधू कृष्णा याच्यावर बालमुकुंदांचा अनुग्रह झालेला होता. त्याची ग्रहस्थिती बऱ्यापैकी असून दत्तूचं त्याच्याकडं विशेष येणं जाणं असे. दत्तूवरही बालमुकुंदांचा अनुग्रह झाल्यामुळे ते दोघे गुरुबंधू दुधात साखर पडल्याप्रमाणे एक होऊन त्यांच्यातील अकृत्रिम प्रेम आणि संघटन अधिकाधिक वाढत गेलं. बालमुकुंद मधून मधून कृष्णाच्या घरी जात. त्यामुळं तिथं दत्तूला त्यांच्या दर्शनाचा लाभ होत असे. पुढं दत्तूनं स्वतःची स्वतंत्र जागा घेतल्यावर ते वारंवार तिथं जाऊन त्याची विचारपूस करत आणि कधी तिथं भजन पूजनही करत. त्याची शुद्ध, सात्विक आणि भावनाप्रधान वृत्ती, अध्यात्मविषयाची अतिशय आवड, ऐन तारुण्यातील धडाडी, बिकट परिस्थितीमुळं आणि पारमार्थिक विचारांच्या योगे उत्पन्न झालेली वैराग्य वृत्ती आणि तो आपल्या बिऱ्हाडी एकटाच राहत असल्यामुळे त्याला मिळणारी स्वतंत्रता वगैरे गोष्टींचा असा परिणाम झाला की त्याला गुरुचाच छंद लागून राहिला आणि गुरुवाक्यच वेदांत, त्यांचा बोधच सिद्धांत, तोच देव, तोच गुरु, तोच माता, तोच पिता, तोच बंधू, तोच सखा, सर्व काही तोच, अशी त्याची भावना झाली. बाळप्पांची राहणी तर कोई दिन जोगी कोई दिन भोगी अशा प्रकारची. तेव्हा अशा स्थितीत त्याचा अभ्यासक्रम पुरा होणं शक्य नव्हतंच. पण अभ्यास न सोडण्याची त्यांनी त्याला आज्ञा करून, तुला माझ्याकडं येण्याचं कारण नाही. तुला पाहिजे तेव्हा मीच तुझ्याकडे येत जाईन. तू विद्याभ्यास पुरा करून प्रपंच केला पाहिजेस. मी तुझ्या योगक्षेमाचा सर्व भार घेतला आहे, काळजी नको, अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळं तो चालू राहिला. यावेळच्या त्यांच्या आणि आपल्यामधील संबंधाचं चरित्रनायकाने एके ठिकाणी फारच गोड वर्णन केलेलं आहे. ते असं: I was with him childlike, innocent of all knowledge or ignorance, fully confident in him, the worthy and able Savior and supreme guide, and he led me to the self-effulgence out of his simple and indefinable and single love of the truest mother. योग्य आणि समर्थ असा जो माझा त्राता आणि सर्वांहून श्रेष्ठ मार्गदर्शक, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून कसल्याही प्रकारचं ज्ञान अगर अज्ञान यांचा गंधही नसलेल्या एखाद्या मुलाप्रमाणे मी त्याच्याबरोबर असे आणि त्यानं शुद्ध, अनिर्वचनीय, एकतर्फी आणि अत्यंत निरपेक्ष अशा मातृप्रेमानं मला आपल्या स्वयंप्रकाश स्थितीप्रत नेलं. जरी बालमुकुंद स्वतः फकिरी बाण्यानं राहत असत, तरी विद्याभ्यास अगर उद्योगधंदा करत असलेल्या शिष्यांनी आपापले व्यवसाय बिनचूक चालवावे अशीच त्यांची शिकवण असे. आणि दत्तूची परिस्थिती व त्याच्या अडचणी लक्षात घेऊन ते त्याच्यापाशी वागत. पण त्याची भेट न होऊन काही दिवस गेले म्हणजे त्यांना त्याच्या भेटीची उत्कंठा लागत असे आणि ते त्याचा शोध करत तो असे त्या ठिकाणी जात. एकदा आठवले वकिलांच्या घरी त्यांच्या मुलाला दत्तू शिकवत बसला होता. ते बाळप्पांना समजताच ते तिथं गेले आणि तो माडीवर आहे असं समजल्यावर
घरच्या मागील बाजूस असलेल्या तुलसी वृंदावनाच्या कट्ट्यावर त्याची वाट पाहत बसल्या. इतक्यात गणपतराव काही कामानिमित्त घराच्या मागील बाजूला गेले. तुळशी कट्ट्यावर बसलेले बाळप्पा त्यांना दिसले आणि हा विक्षिप्त मनुष्य इथं कशाला आला असं वाटून त्यांना घालवून दिलं. मागं उल्लेख केल्याप्रमाणे बालमुकुंद हे महान योगी असून ते मधून मधून सुटीच्या दिवसात दत्तूला करडेगुद्दीला किंवा देसनुराला बोलावत आणि त्याच्याकडून योगाभ्यास करवून घेत. त्याला अनुग्रह झाल्यावर सुमारे 6 महिन्यांनी तो देसनूर इथं 3 महिने मुद्दाम जाऊन राहिला होता. तेव्हा त्यांनी आपल्या इतर काही शिष्यांबरोबर त्याच्याकडूनही फार उग्र स्वरूपाचं साधन करवून घेतलं. त्यांच्या साधनाला बसण्याच्या मुख्य जागा म्हणजे विरूपाक्ष पंतांच्या घरातील एक खोली आणि देसनूर गावाच्या उत्तर दिशेकडील मलसरजीच्या डोंगरावर असलेले करेवा देवीचे देवालय या होत. विरूपाक्ष पंतांचं घर डोंगराच्या पायथ्याशी असून उत्तराभिमुख आहे. त्याच्या वायव्येकडील कोपऱ्यात एक लहानशी खोली असून तिला एक दार आहे आणि चोहो बाजूंच्या भिंती फार जाडीच्या आहेत. घराची मांडण फार उंच नसल्यामुळे या खोलीचं दार बंद केलं म्हणजे ते एक अत्यंत निवाऱ्याचं स्थान होतं. या खोलीतील एका कोपऱ्यात एका चौरंगावर मागं उल्लेख केलेले योगी मडवाळप्पा यांच्या पादुका असून बाजूला बालमुकुंदांच्या हातातील सुमारे 5.5 फूट उंचीची द्विताची काठी, रुद्राक्षांची माळ आणि एकतारी या वस्तू ठेवलेल्या आहेत. एकतारीच्या भोपळ्यावर सरळ सोंडेचा गणपती, हातात वीणा असलेली सरस्वती आणि 5 फणांचा नाग अशी चित्र काढली आहेत. एकतारीच्या दांडीच्या बाजूला भोपळ्यावर टेकलेली लाकडाची नक्षीदार प्रभावळ असून दांडीच्या टोकावर एक लाकडाची राघूची चोच बसवलेली होती. क्रमशः लेखक केशव रामचंद्र दिवेकर, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.